नमस्कार, मी नम्रता वागळे. पैसा झाला मोठाच्या या महिला दिनविशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महिला दिनाच्या सर्वप्रथम सर्वच प्रेक्षकांना शुभेच्छा. घरातली स्त्री शिकली की घर शिकतं अशी म्हण आहे. गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये सुद्धा ही म्हण काहीशी खरी ठरते. बचतीचा धडा आपल्याला सगळ्यांनाच मिळतो आणि आधी मिळतो तो अर्थातच आपल्या आईकडून. हल्लीच्या काळामध्ये बचतीची परिभाषा बदलते. महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे गुंतवणुकीच्या क्षेत्रात सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. बचत ही मूळ स्वभावातच असल्यामुळे स्त्रियांमध्ये त्यासाठी लागणारी शिस्त असते. फक्त बचतीचं गुंतवणुकीमध्ये रूपांतर कसं करायचं याचं मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत व्यवसायानं फायनान्शियल प्लॅनर असणाऱ्या अर्चना फडके. गेली 12 वर्ष त्या फायनान्शियल प्लॅनिंगचं काम करतात आणि अनेक मोठ्या गुंतवणूकदारांचा पैसा वाढवणं हे त्यांचं काम आहे. आणि आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्याकडून काही खास टिप्स घेणार आहोत. गुंतवणुकीचे काही विशेष फंडे समजावून घेणार आहोत. अर्चना मॅडम, सर्वप्रथम तुमचं या विशेष भागामध्ये स्वागत आहे. आमच्या प्रेक्षकांना सांगा की इतकी वर्ष तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करताय, पुरुष गुंतवणूकदार आणि महिला गुंतवणूकदार यांच्यामध्ये बेसिक फरक काय असतो? चांगला प्रश्न आहे. पुरुष गुंतवणूकदार आणि महिला गुंतवणूकदारातला मुख्यत्वे फरक मी तुम्हाला असं सांगू शकते की पुरुष नॉर्मली हे हायपर ॲक्टिव्ह असतात आणि ते रिस्क ओरिएंटेड त्यांचं इन्व्हेस्टमेंट जास्त असते. त्यामुळे कधी कधी धरसोड वृत्तीने गुंतवणूक थांबवता येते किंवा ते थांबवली जाते. त्याच्याऐवजी जर महिला गुंतवणूकदार असतील तर ते एक काळजी घेतात की त्याच्यात खंड पडू देत नाहीत. म्हणजे गुंतवणुकीत जर तुम्हाला रिटर्न एक्सपेक्टेड असतील तर कन्सिस्टन्सी लेवल ही मेंटेन राहणं कधी पण गरजेचं असतं आणि ती कन्सिस्टन्सी महिलांकडनं जास्त पाळली जाते. त्यामुळे कधी पण महिला गुंतवणूकदार समोर असतील तर ते निश्चित चांगली गुंतवणूक करू शकतात. अनेक कुटुंबांमधनं आपल्याला असं बघायला मिळतं की आता स्त्रिया शिकलेल्या आहेत, कामं करतात, त्यात स्त्री आणि पुरुष दोघंही कमवतात, पण खर्च जो असतो कुटुंबाचा तो फक्त पुरुषाच्या अकाउंटमधनं होतो, त्याच्या कमाईमधून होतो. अशा वेळेला जर स्त्रीची कमाई असते ती बँकेमध्ये पडून राहते, अर्थात वावगं काहीच नाहीये त्यामध्ये, पण हे योग्य सुद्धा नाहीये. त्याबद्दल काय सांगाल? अगदी बरोबर आहे की नॉर्मली आपण बऱ्याच घरांमध्ये बघतो की घरातला पूर्ण खर्च हा पुरुषच उचलतो आणि स्त्रिया जेव्हा कमवत असतात तेव्हा त्यांचे इन्कम जे असतं ते बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पडून राहतं. तर ते नुसतं बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पडून राहणं म्हणजे माझी गुंतवणूक होते असं नाहीये. ती जर बचत आहे, ती जर योग्य प्रकारे गुंतवणूक केली आपण तर त्याच्यावरती येणारा परतावाही चांगला मिळू शकतो. दुसरी गोष्ट, आता बचत आणि गुंतवणूक हे दोन महत्वाचे मुद्दे जरी असले तरी दोघांमध्ये खूप फरक आहे. बचत ही काही काळानंतर व्हॅल्युएशन कमी होऊ शकतं, पण हीच जर बचत एखादा उद्देश ठेवून गुंतवणुकीच्या स्वरूपात आपण केलं तर निश्चितच त्याचा मिळणारा परतावा हा खूप जास्त असतो. त्यामुळे कायम बचत आणि गुंतवणुकीमध्ये तुम्ही तफावत किंवा सिमिलॅरिटी शब्द आहेत म्हणून दोन्ही एकच असं समजू नये. पण स्त्रिया ज्या वेळेला ही बचत किंवा त्यांच्या भाषेत गुंतवणूक करत असतात त्यावेळेला असे पारंपरिक बऱ्याच गोष्टी म्हणजे भिशी असेल किंवा आरडी असेल यासारखे पर्याय स्वीकारताना दिसतात. कितपत फायद्याचे असतात हे? आता तुला एक सांगते की पूर्वीच्या काळी घरातनं बायका बाहेर पडत नव्हत्या, त्यांच्याकडे उत्पन्नाचं काहीच साधन नव्हतं. त्यामुळे घर खर्चासाठी त्यांना जे इन्कम घरात दिलं जात होतं पुरुषांकडनं त्याच्यातनं काही रक्कम त्या वाचवून भिशी किंवा आरडी या दोनच त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध असल्या कारणाने त्याच्यात ते गुंतवत होत्या. पण आता सिनारिओ पूर्ण बदललाय. आज घरातली स्त्री बाहेर पडते, तिच्या हातात इन्कम येत आहे आणि म्युच्युअल फंडाचं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, आपण जे आरडीला सिमिलर म्हणतो त्याच्यामध्ये आहे ते आरडी सारखंच, कारण म्हणून त्याला सिस्टमॅटिकली दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करणं SIP म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक समज दर महिन्याला केलीत तर म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला इक्विटी मार्केटचा बेनिफिट घेऊन तुम्हाला जास्त परतावा मिळवता येतो आणि ती संधी आज उपलब्ध आहे. त्यामुळे त्या संधीचा स्त्रियांनी नक्कीच फायदा घेतला पाहिजे. नक्की, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट यामध्ये असा की स्त्रियांना आणि त्यांचं सोन्याविषयीचं प्रेम हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. कोणीही, तुम्ही किंवा मी सुद्धा ते आपण टाळू शकणार नाही. सोन्यामध्ये गुंतवणूक करताना स्त्रिया दिसतात, कितपत फायदा किंवा तोटा त्यामध्ये असू शकतो? आता कसं आहे ना की पूर्वापार सोनं घेऊन ठेवणं हा एक घरातल्या मोठ्याने सांगितलंय म्हणून पायंडा पडलेला असतो. ऍक्च्युअली स्पीकिंग सोन्यातली इन्व्हेस्टमेंट ही डेड असेट म्हणून आम्ही काउंट करतो की जेव्हा तुम्हाला खरंच गरज असते लिक्विडिटीची त्यावेळेला तुम्ही सोनं विकून पैसे नाही करत. म्हणजे अजून तरी ही प्रथा आपल्याकडे सुरू झालेली नाही. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की इन्स्टेड ऑफ इन्व्हेस्टिंग इन सोनं, बाबा मी सोनं दरवर्षी घेऊन ठेवतो, तर तसं नका करू की बाबा पूर्णच्या पूर्ण तुम्ही सांगाल की मला सोनंच घ्यायचं आहे, मी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करतो, ते चुकीची पद्धत आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही जर लॉंग टर्म फिक्स डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी दुसरा ऑप्शनही मिळतो की बाबा इंटरेस्ट रेटच्या रूपाने तुम्हाला इंटरेस्टच्या रूपाने तुम्हाला इन्कम
अर्न करता येतं, प्लस तुम्हाला तुमचं टॅक्स सेव्हिंग पण त्यातनं करता येतं. तर दोन्हीचे फायदे होतात. आणि जर आपण लॉंग टर्म हा जो काही सध्या फंडा चालू आहे, तर एक साधारण आपण एक कंपॅरिझन घेतली की बाबा 30 वर्षापूर्वी एखाद्याने 1 लाख रुपये समज सोन्यामध्ये ठेवले असते, 1 लाख रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले असते आणि 1 लाख रुपये समज इक्विटीमध्ये ठेवले असते, म्हणजे इक्विटी मार्केटला, तर आजची व्हॅल्यू जर आपण काढली तर ती ऐकून तुम्हाला धक्का बसेल की सोनं 1 लाखाचं 12 लाख पर्यंत त्याची वाढ झाली, 18 लाखापर्यंत वाढ झाली, एफडीची 12 लाखापर्यंत वाढ झाली आणि इक्विटी मार्केटमध्ये त्याचे 91 लाख झालेत गेल्या 30 वर्षातला सिनारिओ. त्यामुळे जेवढं तुमचं होरायझन हे लॉंग असेल तेवढा येणारा परतावा किंवा येणारा तुम्हाला जो फायदा आहे तो सगळ्यात जास्त तुम्हाला मिळू शकतो. पण आता सोन्यावरचं प्रेम तर काही आपण बाजूला सारू शकत नाही. मग अशा वेळेला जर सोन्यात त्यांना गुंतवणूक करायची असेल तर आपण कशी विभागणी करू शकतो? म्हणजे एवढे टक्के सोन्यात गुंतवणूक करू शकतात किंवा इतर उर्वरित रक्कम कशा प्रकारे गुंतवावी त्यांनी? कसं आहे की हे जेव्हा तुम्ही 1 to 1 आपण जेव्हा बसतो असं ऍट रॅन्डम सगळ्यांसाठी सांगणं एक ढोबळमानाने सांगणं चुकीचं ठरेल की तुमचं काय उत्पन्न आहे, तुमचे काय खर्च आहेत, तुमचे काय एक्सपेन्सेस आहेत, ते सगळं बघून फायनान्शियल प्लॅनिंगची गरज भासते. तिथे आमचा रोल सुरू होतो. तर जेव्हा तुम्ही हे बसता सगळं डेटा घेऊन आमच्या समोर, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू की किती रक्कम तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केली पाहिजे, काय प्रपोर्शन मध्ये केली पाहिजे, मग त्याच्याप्रमाणे आम्ही सांगतो. आणि नॉर्मली असं म्हणतो की 1-2% टोटल ह्याच्या इन्व्हेस्टमेंटच्या तुम्ही सोन्यामध्ये केली तर ठीक आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त करू नये, कारण लिक्विडिटीसाठी तुम्हाला त्याचा उपयोग नाही, कारण त्याच्यामागे इमोशनल तुमचे फिलिंग्स असतात, त्यामुळे ते आपण विकत नाही. म्हणजे रिटर्न त्यातनं काही मिळत नाहीत, कारण आपण ते विकत नसल्या कारणाने आपल्याला त्यातनं पैसा अर्न करता येत नाही जरी फायदा होत असला तरी. त्यामुळे आपण खूप सारे इन्व्हेस्टमेंट सोन्यात करू नये असं आम्ही स्पष्ट सांगतो. नक्कीच. गेल्या अनेक वर्षामध्ये स्त्रिया ज्या तुमच्याकडे येत आहेत त्यांच्या संख्येमध्ये नक्कीच वाढ झालेली असणार आहे आणि स्त्रियांच्या या गुंतवणुकीच्या संख्येमध्ये जी वाढ झालेली आहे त्यांचा ट्रेंड नेमका कसा असणार आहे, हे गुंतवणुकीच्या बद्दल त्यांना काय प्रश्न पडतात, कशा प्रकारे आपल्या क्वेरीज घेऊन त्या फायनान्शियल प्लॅनरकडे येतात, याविषयी आपण चर्चा करणार एका छोट्याशा ब्रेक नंतर. बघत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय पैसा झाला मोठा महिला दिन विशेष. आपल्यासोबत आहेत फायनान्शियल प्लॅनर, गुंतवणूक सल्लागार आहेत त्या अर्चना फडके. अर्चना ताई, गेले 10 ते 12 वर्षामध्ये आपण जर महिलांची प्रगती बघितली, महिला शिकतायत, त्या स्वतः जॉब करतायत, त्यांच्या हातात पैसा येतोय, गुंतवणुकीकडे त्यांचा कल आता वळताना आपल्याला दिसतोय. ज्यावेळेला या महिला तुमच्याकडे येतात गुंतवणुकीचा सल्ला घेण्यासाठी, कशा प्रकारे प्लॅनिंग करावी, काय क्वेरीज असतात, त्यांच्या ट्रेंड काय दिसतात? ओके, हा फार चांगला प्रश्न विचारलास तू. आता गेल्या 10-12 वर्षांपासून जर बघशील तर नक्कीच महिलांच्या संख्येमध्ये ही खूप वाढ झाली की त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप बदललाय. गुंतवणुकीकडे त्या फार सिरियसली बघायला लागल्यात. इतके वर्ष कसं होतं की चल आहेत पैसे खर्च करू, नसतील तर नाही, पण आता तसं नाही. त्यांच्या हातात एक गुड अमाऊंट ऍज अ सॅलरी म्हणून येते आणि त्या योग्य नियोजन करण्याच्याकडे त्यांचा कल जास्त दिसून येतो आता. आणि मुख्यत्वे फायनान्शियल प्लॅनिंगची खरी गरज आम्ही सांगतो की ही पुरुषांपेक्षा, म्हणजे घरातला आधारस्तंभ आपण म्हणतो पुरुष असतो आणि स्त्री ही घराचा कणा असते. त्यामुळे तिच्या हातात जर नियोजन सगळं व्यवस्थित असेल तर घराला त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. आणि आमच्याकडे जो येणारा ट्रेंड आहे की बाबा दोघेही समज नोकरी करत असतील तर आम्ही त्यांना एक सांगतो की तुमचं दोघांचं मिळून घरात येणारं उत्पन्न किती आहे, त्याच्या अगेन्स्ट तुमचे खर्च किती आहेत, तर हे तुम्ही एका पेपरवरती नोट डाऊन करा. आणि नंतर एक फायनान्शियल प्लॅनरची हेल्प घेऊन जर तुम्ही तो प्लॅन तुमच्यासाठी तयार केला तर त्याचा तुम्हाला, म्हणजे तुमची जी होणारी गुंतवणूक आहे त्याला एक योग्य दिशा मिळते. म्हणजे आहेत म्हणून इन्व्हेस्ट केले, म्हणजे नॉर्मली कसं असतं ट्रेंड की चल दोघी मैत्रिणी आहेत किंवा मी पीपीएफला टाकले किंवा मी एक ही एफडी केली तर मी पण ती करते, पण ती खरंच मला गरजेची आहे का, किंवा ती मला लॉंग टर्म मध्ये त्याचा मला पर्टिक्युलर गोल बेस इन्व्हेस्टमेंट आम्ही जी म्हणतो की एखादं उद्देश समोर ठेवून केलेली इन्व्हेस्टमेंट असते, तर ते माझं उद्देश त्या गुंतवणुकीने साध्य होत आहे का हे बघणं फार गरजेचं असतं. दुसरी गोष्ट आमचं एक प्रामुख्याने सांगणं असं असतं की जेव्हा दोघेही घरात कमवत असतात त्यावेळेला पुरुष समज जर हाऊसिंग लोनचा ईएमआयचा भार उचलत असेल तर स्त्रियांनी मुलांच्या शिक्षणाकडे किंवा त्यांच्या शिक्षणासाठी लागणारी जी गुंतवणूक असते त्याच्याकडे लक्ष द्यावं. किंवा विज समज पुरुष जर त्यांचा शिक्षणाचा खर्च बघत असेल तर भविष्याची तरतूद करण्यासाठी वेगळी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नसते. स्त्रियांचा पैसा जो सेव्हिंग अकाउंटला पडलेला असतो, असं आम्ही सांगतो की नॉर्मली असं ठरवा की बाबा घरात स्त्रीचं इन्कम येतच नाही असं जर धरून चाललं आणि तिचा येणारा पगार जर आपण पूर्ण इन्व्हेस्ट केला
तर तुम्हाला भविष्यासाठी वेगळी तरतूद करायची गरज लागत नाही. आणि आजकाल तू ट्रेंड बघशील तर कोणाला गव्हर्नमेंट जॉब हे फारसे मिळत नाहीत. किंवा तुमच्या रिटायर लाईफची सोय तुम्हाला आत्तापासूनच करायला लागते. आणि बरोबर बाकीच्या जबाबदाऱ्या पण साईड बाय साईड असतात की मुलांची शिक्षण, त्यांचं फॉरेन एज्युकेशन, त्यांची लग्न. त्यामुळे सगळ्या दृष्टीने विचार करता फायनान्शियल प्लॅनिंग करून घेतली तर त्याची योग्य दिशा तुम्हाला मिळते. त्यामुळे कधी पण ते करणं जास्त हे आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा मला इथे सांगायचा वाटतो की पुरुष आणि स्त्री यांचं वयोमानाचं जर आपण आयुष्यमान काढलं आपण तर पुरुषांपेक्षा स्त्रियांचं आयुष्यमान हे जास्त असतं. आता नॉर्मली आपण लग्न जेव्हा करतो तेव्हा कसं की नवऱ्यापेक्षा 3-4 वर्षांनी बायको लहान असते. इन केस काही बॅड सर्कमस्टन्सेसमध्ये नवऱ्याची डेथ झाली पोस्ट रिटायरमेंट, 65-67चा नवरा असेल आणि त्याला जर काही झालं तर मागे राहणारी बायको त्याच्यापेक्षा लहानच असते आणि तिचं आयुष्यमान कम्पॅरेटिव्हली पुरुषांपेक्षा जास्त असतं. त्यामुळे तिला फायनान्शियल प्लॅनिंगची पोस्ट रिटायरमेंटला जास्त गरज असते की तिचे आत्ताचे खर्च, नंतर येणारे खर्च हे वेगवेगळे असतात. लाईक नंतर तुम्हाला मेडिकलसाठी खर्च लागतात. त्यामुळे ते जे खर्च असतात त्यासाठी नियोजन तुम्ही आत्तापासून जर केलं तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. नक्कीच, म्हणजे उद्दिष्ट समोर ठेवायचं आणि भविष्याचं नियोजन अशा पद्धतीने त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. खरोखरच एक खूप महत्त्वाचा सल्ला आपल्या प्रेक्षकांसाठी दिलेला आहे. आणि आज महिला दिनविशेष आपला हा भाग अनेक महिला पाहतात आणि मला असं वाटतं, मला खात्री आहे रादर की अनेक जणी आपल्या गुंतवणुकीचं पहिलं पाऊल आता उचलतील हा विशेष भाग पाहिल्यानंतर. तर असं पहिलं पाऊल ज्या उचलणाऱ्या ज्या गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? त्यांनी इन्व्हेस्टमेंटची सुरुवात कशी करावी? इट्स अ गुड क्वेश्चन. कसं असतं की सर्वसाधारणपणे तुझं घरात बघशील तर स्त्रिया घरातल्या, मी जसं म्हटलं की तो कणा असतो संसाराचा किंवा घराचा, स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणं हा एक त्यांचा स्थायीभाव असतो. त्या नॉर्मली त्या कधी कुणाला त्रास देऊ इच्छित नाहीत किंवा होत आहे ते बाबा सहन करायचं, जाऊ दे ना, माझ्यामुळे कशाला उगाच त्रास. हा जो त्यांचा ॲटिट्यूड असतो किंवा हा जो त्यांचा स्वभाव असतो एका अर्थी तसा चांगला असतो तसा तो दुसऱ्या अर्थी आजकालच्या ह्याच्यात बघशील तर तो चांगला नाही. त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे जास्त काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. आणि त्यासाठी मुख्यत्वे करून हेल्थ इन्शुरन्स आम्ही जो म्हणतो की जनरल इन्शुरन्स आपण म्हणतो त्यात हेल्थ रिलेटेड असतो, तो क्रिटिकल इलनेसचा प्लॅन असतो, तो हा त्यांनी केलाच पाहिजे. ही म्हणजे त्यांना कळकळीची विनंती आहे आजच्या दिवशी. आणि याचा इम्पॉर्टन्स तू म्हणशील तर आज एक्झाम्पल बऱ्याचशा घरांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी असं बघितलं जातं की पैशाअभावी माझे उपचार मला करता येत नाहीत. ही अतिशय वाईट गोष्ट आहे की म्हणजे त्याच्यासाठी निव्वळात माझ्याकडे पैसा नाही म्हणून मी उपचार करू शकत नाही. हे ऐकायला सुद्धा इतकं त्रासदायक असतं. तर त्या बाईवरती किंवा त्या घरातल्या स्त्रीवरती त्याचा किती परिणाम होत असेल की जी अख्ख्या घरासाठी राबते आणि शेवटी तिच्याच उपचारासाठी पैसे नाहीत, त्या अभावी तिचे उपचार थांबतात. तर तसं करू नका. कृपा करून तुमचा ऍटलिस्ट मिनिमम अमाऊंटचा का होईना दोन्ही इन्शुरन्स करून घ्या, कारण ते फार महत्वाचं असतं. आणि दुसरा मला प्रामुख्याने असं सांगावं असं वाटतं की क्रिटिकल इलनेस ही जी कन्सेप्ट आहे हा आता एवढं अजून लोकांना त्याच्याबद्दल अवेअरनेस नाही, म्हणजे महिलांना. तर तो मला इथे मुख्यत्वे सांगा असा वाटतो की एक जनरल तुम्ही बघाल बायकांमध्ये तर आजकाल कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत आहे. तर त्याच्यासाठी क्रिटिकल इलनेस हा जो प्लॅन आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही जर तुमचं कव्हर असेल तर निश्चितपणे पुढच्या उपचारांसाठी तुम्हाला त्या प्लॅनचा खूप उपयोग होतो. आणि आजकाल दर 4 महिलांच्या मागे 3 महिन्यांना तुम्हाला कॅन्सर कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा आढळतोच. तर त्यासाठी ही काळजी घेणं महत्वाचं आहे. म्हणून क्रिटिकल इलनेसचा प्लॅन तर तुम्ही केलाच पाहिजे. त्यामुळे मुद्दामून मी सांगेन की आजच्या दिवशी सुरुवात करायची असेल तर हे 2 प्लॅन तुम्ही करून त्याची चांगली सुरुवात करू शकता. आणि हेल्थ इन्शुरन्सने सुरुवात केली की पुढे काय? ओके, आता हेल्थ इन्शुरन्स बद्दल म्हणशील तर एक साधं उदाहरण घे की आजकाल समज मला मलेरिया झाला किंवा टायफॉइड झाला आणि बाबा मेडिसिनने नाही रिकवर होते तर डॉक्टर काय सांगतात, बेटर यू गेट ऍडमिट इन द हॉस्पिटल. आज किमान 2 दिवस जरी कितीही साध्या हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट झालो तरी किमान 2 दिवसाचा खर्च 20 ते 25,000 येतो. आता हे माझे जर हेल्थ इन्शुरन्सचा प्लॅन असेल तर त्यासाठी कंडिशन अशी असते की किमान 24 तास मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं गरजेचं असतं उपचारासाठी. आणि त्या उपचारासाठी तेवढा वेळ लागतोच. तर जर तुमचा हा प्लॅन असेल तर तुमचं जे येणारं बिल आहे तर सुरुवातीला त्यांचे कॅशलेस हा पद्धत होती की बाबा तुम्ही एक त्यांनी सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट समज झालात आणि ते कार्ड दाखवलं तर तुमचा उपचार विदाऊट पेइंग एनी कॅश व्हायचं. पण आता तसं बहुतांशी कमी केलंय. आता फर्स्ट तुम्हाला तुमच्या खिशातनं पैसे घालायला लागतात, पण तुम्ही सगळी बिलं सबमिट केलीत तर त्याला क्लेम सेटलमेंट आम्ही म्हणतो. तर तो क्लेम तुम्हाला तुमची सगळी बिलं रिएम्बर्स होतात आणि जेणेकरून तुमची एक्झिस्टिंग जी गुंतवणूक आहे त्याला धक्का लागत नाही. तर तुमच्या गुंतवणुकीत किंवा तुमच्या सेव्हिंग मधनं पैसे काढून ते वापरायला लागतात. म्हणजे परत तुमचं
झिरोवरती येतं सेव्हिंग, तर तसं करू नका. हेल्थ इन्शुरन्सचा प्लॅन असणं कधी पण गरजेचं आहे. हा, आणि भविष्यात ही अशी जेव्हा गुंतवणूक स्त्रिया करत असतात, अगदी थोडक्यात उत्तर हवं मला कारण आपली वेळ संपत आलेली आहे, त्यावेळी म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी जर त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर महिलांसाठी असे काही खास म्युच्युअल फंड्स आहेत का ज्यात ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात? महिलांसाठी असे खास नाही आहेत, कारण कसं असतं की तुमचं जसं मी मगाशी म्हटलं लॉंग होरायझन असेल तर आमचा एक रूल आहे की ऑल एग्स शुड नॉट बी इन वन बास्केट, किंवा सगळ्या एकाच प्रकारची फळं एका बास्केटमध्ये असू नये. डायव्हर्सिफिकेशन आम्ही जे म्हणतो ते जर केलं तर म्युच्युअल फंडाचा डायव्हर्सिफाईड इक्विटीमध्ये जर त्यांनी SIP केली किंवा लमसम केले तर त्याचा तुम्हाला मिळणारा रिटर्न हा लॉंग टर्ममध्ये अतिशय फॅब्युलियस यू कॅन से असतो, की खूप छान तुम्हाला मिळतो, की तुम्हाला असं वाटलं की उगाच मी FD मध्ये गेले, ते सगळे पैसे जर मी तिथे केले तर आय वुड हॅव अर्न मच मोर दॅन दॅट. त्यामुळे कधी पण डायव्हर्सिफिकेशननेच तुम्हाला रिटर्न जास्त मिळू शकतात. त्यामुळे म्युच्युअल फंडाच्या डायव्हर्सिफाईड इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कधीच फायदेशीर आहे. खरोखरच आजच्या प्रश्नाला तुम्ही खूप छान उत्तरं दिलीत. मला वाटलं आमच्या सगळ्याच महिला प्रेक्षकांचे जे अनेक प्रश्न आहेत ते या निमित्ताने सुटलेले असतील, आणि आज महिला दिनी आपण अशी आशा करूया की आजचा तुम्ही दिलेला हा सल्ला आपले प्रेक्षक जे आहेत त्यांना फायदेशीर ठरू शकेल, आणि महिला प्रेक्षकांसाठी हे जे बेसिक फंडे आज आपण दिलेले आहेत त्यांनी जाणून घेतलेले आहेत की पुढच्या महिला दिनी आपल्याकडे गुंतवणुकीच्या नव्या नव्या पर्यायांचा वापर करून अनेक महिला खऱ्या अर्थाने त्यांच्या गुंतवणूक सुरू झालेल्या असतील आणि फायनान्शियली त्या स्टॅबिलिटीकडे वाटचाल करू लागलेल्या असतील अशी आपण आशा करायला हरकत नाहीये. तुम्ही आज आपला वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि पैसा झाला मोठाच्या या महिला विशेष भागामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.